येस, गुड इव्हनिंग टू ऑल. पीडीएफ शेअर दिसतोय प्रत्येकाला. ही पीडीएफ मी तुमच्या ऑलरेडी तुम्हाला पाठवलेली आहे, राईट? तर लक्ष द्या, लास्ट टाइम तुम्हाला हा पार्ट झाला नव्हता. कंडिशनल टिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हा पार्ट कंडिशनल फॉर्म आहे, राईट? याचं मिनिंग काय आहे आणि कुठे इम्पॉर्टन्स आहे ते सांगतो. फारसं सीईटीला इम्पॉर्टंट नाही आहे, पण जेईच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट होईल. तो सीईटीला डायरेक्ट असे क्वेश्चन्स येतात, साइन टू ए, साइन टू बी, साइन टू सी. हा रिझल्ट आहे, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण अवेलेबल आहे. त्याची फक्त हिंट मेथड काय आहे, तर हा सी आहे, हा डी आहे. साइन सी प्लस साइन डी आठवतो ना फॉर्म्युला? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणून तुम्हाला युटिलाइज करावा लागतो. आणि हा जो सी असतो, सो ए प्लस बी प्लस सी च्या फॉर्म मध्ये काय होतो, कन्वर्ट होत असतो. कन्वर्ट होतो, या हिंट इथं अप्लाय करायला पाहिजे. किंवा साइन टू सी हा फॉर्म्युला 2 इंटू साइन सी कॉस सी असा तो कन्वर्ट होतो. 2 इंटू साइन सी कॉस सी असा तो कन्वर्ट होतो, लक्षात ठेवायचा. इथं काही रिझल्ट दिलेत. आता याचा इम्पॉर्टन्स जेडब्ल्यूला जास्त आहे, सीईटीला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून येतो. फरक कुठे येतो ते सांगतो. हे इथं प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. रिझल्ट चेंज झाला पहा. रिझल्ट चेंज झाला. हे ऑब्झर्वेशन समजतायत का तुम्हाला? इथं कुठलं साइन आहे, प्लस आहे. इथं प्लस साइन आहे. याचा रिझल्ट सगळ्या साइन मध्ये येतो 4 टाइम्स. आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. माइंड करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं मायनस आहे, या ठिकाणी मायनस आहे. तर आन्सर कॉस कॉस आणि साइन आलं. तर असे रिझल्ट व्हॅरीज होऊ शकतात डिपेंडिंग अपॉन द प्लस मायनस साइन. ओके, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आता कॉस कॉस मध्ये इथं दोन्ही ठिकाणी ऍडिशन आहे. -1 -4 सगळा प्रोडक्ट कॉस मध्ये जातो. याचे रिझल्ट येस, सीईटीला डायरेक्ट म्हणजे काय करतात, हा मायनस या साईडला तयार घेतात. हा जो मायनस पार्ट आहे तो कुठे ट्रान्सफर करणार, ते राईट साईडला ट्रान्सफर करतात आणि ऑप्शन देतात खाली. ऑप्शन A1, ऑप्शन बी -1, 0, -2 असे ऑप्शन देतात. हा पार्ट त्यावेळेस कुठे शिफ्ट केलेला असतो, राईट साईडला शिफ्ट केलेला असतो. याचे ऑप्शन्स तुम्हाला तयार करून दिलं, इथं कॉस्ट टाकला जातो, इथं कॉस असं चेंज करून ऑप्शन्स देऊ शकतात. आणि एक ऑप्शन जो राईट आहे तो जशाला तसा ठेवतात. असे क्वेश्चन्स येतात सीईटीला. सर इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. आता माइंड करा काय झालं, साइन साइन आणि कॉस झाला. आता तुम्ही कसं टॅक्टिक्सली लढवता, तर त्याच्यापेक्षा मेथड समजून घ्या. टेक्स्टबुक मधली मेथड समजून घ्या. ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांनी रिस्क नाही घेतली पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे, याचं प्रूफ जे आहे ते इव्हॅल्युएट करून ठेवलं पाहिजे की कसं येतं. त्याचा शॉर्टकट तयार करून ठेवा तुम्ही. आता याची शॉर्टकट्स म्हणजे तुमच्या माइंडनी तुम्हाला काय करावं लागेल, हाऊ टू इव्हॅल्युएट, कसं सॉल्व्ह करतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याला सोल्युशन मेथड असतात, त्या मेथड कशा इम्प्लिमेंट करायच्या ते पाहावं लागेल. ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कितवी एक्सरसाइज आहे पहा, 3.3 चॅप्टर आहे ना, टिग्नोमेट्री पार्ट 2. येस, 3.5 मध्ये आहे. बरेच जणांना टेस्ट मध्ये ठेवला नव्हता, हा कंटेंटच ठेवला ना. पण 3.5 एक्सरसाइजच्या बिलो हे सगळे क्वेश्चन्स आहेत असे सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील हे क्वेश्चन्स. ओके, इथं लिहून ठेवा. ऍटलीस्ट 3.5 एक्सरसाइज तुम्हाला याच्याशी रिलेटेड आहे, रिलेटेड टू दिस पार्ट आहे. नेक्स्ट असे रिझल्ट सुद्धा तिथं आहेत. आता डबल अँगल होते, इथं काय आहे, सिंगल अँगल म्हणून मेन्शन करा. सिंगल अँगल म्हणून आहे, हा सिंगल अँगल आहे हे. आता जे याच्या आधी होते ते डबल अँगल होते, हे सिंगल अँगल आहेत. ऑब्झर्व करा. सिमिलर मेथड आहे, सोल्युशन मेथड सेम आहे, तो तुमचा ABC चेंज होतो. साइन ऑफ अँगल A+B/2 इक्वल टू किती रे, कोणाला माहिती किती येतो, मायनस कॉस सी येतो. मायनस कॉस सी असतो का, A+B+C इक्वल टू 180 डिग्री असतो. A+B+C किती असतो, 180 डिग्री. A+B+C 180 डिग्री असेल तर A+B किती होतो, 180 - C होतो. A+B चा डिनॉमिनेटर 2, 180 चा डिनॉमिनेटर 2 म्हणजे 90 डिग्री, C/2. इथं साइन अप्लाय करा. साइन ऑफ A+B/2 इक्वल टू, साइनचं कन्वर्जन 90 डिग्री मुळे कॉस C/2 पॉझिटिव्ह, सॉरी 90 - थीटा म्हणजे पॉझिटिव्ह. मग साइनचं कन्वर्जन कॉस C/2 मध्ये येते. काय सांगतोय परत, असे रिझल्ट तुम्हाला टेक्स्टबुक मधून थोडेसे इव्हॅल्युएट करून ठेवावे लागतील. जे डबल ए आहे त्यांच्यासाठी हे कष्ट एक्स्ट्रा पडतात, एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात त्याच्यासाठी.
मग 3 टाईप आहेत. पहिली टाईप समजून घ्या पहिल्यांदा, समजून घ्या व्यवस्थित पहिल्यांदा काय सांगतोय ते. इथं कुठला अँगल, डबल अँगल असं नाव द्या. डबल अँगल, एक तर फॉर्म्युले डबल अँगल मधले, राईट. त्याच्यानंतर सिंगल अँगल मधले, कुठला अँगल, सिंगल अँगल फॉर्मेशन आहे. फिफ्थ सोडून द्या वाटलं तर, काही गरज नाही. सिंगल अँगल ऑब्झर्वेशन चेक करा पहिल्यांदा काय. डबल अँगल झाला, सिंगल अँगल झाला, सिंगल अँगलचे रिझल्ट. त्यानंतर स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, हाफ अँगल, स्क्वेअर आहे, हाफ अँगल आहे. स्क्वेअर आहे पण हाफ अँगल आहे. सगळा यूज कशाचा आहे, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. त्यातले काही मोजके क्वेश्चन्स तुम्हाला मार्क करून दिले जातील. आता हा सीईटीला पडलेला क्वेश्चन, सीईटी 2018 ला आलेला क्वेश्चन आहे का 16 ला काहीतरी, पण येऊन गेलाय हा क्वेश्चन. कॉट बी, कॉट सी, कॉट सी, कॉट ए, कॉट ए, कॉट बी. आता हे एबीसी चं समेशन फॉर्मेशन मध्ये लिहितात, सम म्हणून लिहितात, सम म्हणून. आता टॅन ए टॅन बी टॅन सी ट्रिग्नोमेट्री बाबतीत ट्रायंगलशी रिलेटेड असेल तर प्रोडक्ट ऑफ ए बी सी असं येतं. याचा यूज तुम्हाला 12th मध्ये आहे. 12th एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला याचा यूज आहे, लक्षात राहील. 12th मध्ये एका चॅप्टर मध्ये ट्रिगो नाही, ट्रिगो व्यतिरिक्त एक चॅप्टर आहे इंटिग्रेशन, त्याच्यामध्ये याचा यूज आहे. प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन, लक्षात ठेवा. इकडला प्रोडक्ट कशात कन्वर्ट करावा लागतो तुम्हाला, ऍडिशन मध्ये. बर, हा रिझल्ट कधी वर्क करतो, जर ट्रायंगलशी रिलेटेड असेल तरच, लक्षात राहील. ट्रायंगलशी रिलेटेड असेल तरच. हा क्वेश्चन ऑलरेडी सीईटीला येऊन गेलाय, त्याचा आन्सर 1 असतं. हे फक्त एक्झाम मध्ये कळायला पाहिजे. हा क्वेश्चन येऊ शकतो आता, थर्ड वन, त्याचा आन्सर 1 आहे. जसा टॅनचा रिझल्ट आहे तसा स्पॉटचा रिझल्ट आहे. इकडे काय येतात ते प्रोडक्ट म्हणून येतात, लक्षात ठेवा. प्रोडक्ट म्हणून येतात, प्रोडक्ट म्हणून येतात. फोर्थ तसं आहे. फक्त आता झालेल्या ट्रिगो पार्ट वरती आपण स्किप आउट केला होता, तसा तो पार्ट आहे. इथं ए बी सी, जनरली ए बी सी ची तिघांची ऍडिशन 180 डिग्री असते, राईट. इथं काय केलं रे त्यांनी, अल्फा प्लस बीटा घेतला, मायनस गॅमा केलाय. एका ट्रायंगलशी रिलेटेड नाहीये, पण त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन ही कशाशी रिलेटेड दिली आहे, 180 डिग्रीशी रिलेटेड दिली आहे. 180 डिग्रीशी रिलेटेड दिली आहे. इव्हॅल्युएट करायला हा पार्ट साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमा. ओके, इव्हॅल्युएट करून दे, इव्हॅल्युएट करून देतो, लक्ष द्या. क्वेश्चन इव्हॅल्युएट करून देतो, लक्ष द्या. तर याच्यामध्ये साइन स्क्वेअर अल्फा ऍज इट इज ठेवा, साइन स्क्वेअर अल्फा ऍज इट इज ठेवा, प्लस साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमा आहे, राईट. साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमा आहे, त्याला कन्वर्ट करतात. इथला जो बीटा आहे, इथला जो बीटा आहे, काय होईल रे बीटाची व्हॅल्यू, बीटाची व्हॅल्यू काय होईल. तुम्ही या दोघांचं कन्व्हर्जन घेऊ शकता. एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमाशी रिलेटेड एक फॉर्म्युला सांगतात. परत याची लिंक आहे इथं, साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी चा फॉर्म्युला डायरेक्टली. ट्रिपल अँगल, डबल अँगल आणि कंपाऊंड अँगलशी रिलेटेड फॉर्म येतो, इथं मिळेल तुम्हाला. हा फॉर्म्युला मार्क करा आता प्रत्येक जण. तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला मार्क करा रे, हा फॉर्म्युला मार्क करा पहिल्यांदा. सांगा याचं कन्व्हर्जन काय होईल. साइन स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर बीटा जर असेल, आपल्याला बीटा आणि गॅमा आलेत, सॉरी बीटा आणि गॅमा, याचं कन्व्हर्जन हे येतं, लक्षात ठेवा. साइन ऑफ काय येतो, बीटा प्लस गॅमा साइन ऑफ बीटा मायनस गॅमा. हे समजलं का, काय घेणार आहे आता. आत्ताचे जे प्रूफ आहे त्याच्यामध्ये कशाचा यूज करणार आहे. सपोज हा बीटा आहे, हा काय गॅमा, काय होईल रे मग. इथं काय होणार, बीटा प्लस गॅमा
बीटा मायनस गॅमा. करेक्ट? झेपेल का तुम्हाला हे झेपेल का? हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. विचार करा, tan a प्लस बी, tan a मायनस बी, cot a प्लस बी, cot a मायनस बी, त्यावेळेस हा मार्क करून दिला होता. या फॉर्म्युल्याचा तिथे यूज आहे. चेक करा फॉर्म्युला काय आहे. इथं ए, इथं बी आहे. आपल्याला बीटा आणि गॅमा वापरायचं. इथं बीटा, इथं गॅमा, इथं बीटा, इथं गॅमा. हा मी तिथं वापरणार आहे. इथं प्रोडक्ट आहे दोन्ही मध्ये. इथं प्रोडक्ट आहे. पहिले हे लिहून ठेवा नोटबुक मध्ये. लिहिलं का रे? इथून एवढा पार्ट लिहिला का तुम्ही? फास्टली लिहून काढा पटकन. पहिल्यांदा तो वापरणार आहे तिथं मी. परत समजत नाही, कुठून काय आणलं हे समजत नाही पटकन. ऍक्च्युली फॉर्म्युले तर एक तर माइंड करावे लागतात, इम्प्लिमेंट पण करावे लागतात. 2-3 गोष्टी असतात. हे सरळ नाहीये तेवढं. तुम्ही समजता तेवढं सरळ नाहीये. तुम्हाला हे लिंकिंग असतं. राईट? याचा यूज पुढे करायचा आहे. लक्षात ठेवा. कुठं करायचा ते सांग. या क्वेश्चन मध्ये घ्यायचा. घ्या साइन स्क्वेअर अल्फा जशाला तसं. नो चेंज इन साइन स्क्वेअर अल्फा. साइन स्क्वेअर अल्फा जशाला तसा. पुढचा पार्ट मी आता सांगितलं तुम्हाला. हा ए आहे, हा बी आहे. म्हणजेच काय होईल? साइन ऑफ ए प्लस बी म्हणजेच बीटा प्लस गॅमा. करेक्ट? इंटू साइन ऑफ बीटा मायनस गॅमा. कळालं कुठून काय आणलं ते? कुठून काय आणलं कळालं ते बाबांना? पुढं साइन स्क्वेअर अल्फा जशाल तसा. साइन स्क्वेअर अल्फा जशाल तसा प्लस सांगा रे बीटा प्लस गॅमा किती होईल? बीटा प्लस गॅमा किती होईल? बीटा प्लस गॅमा सॉरी नाहीये आपल्याकडं. आपल्याकडं अल्फा प्लस बीटा आहे. याला कन्वर्ट करू आपण. अल्फा प्लस बीटा आहे आणि बीटा मायनस गॅमा आहे. सॉरी येस, याला कन्वर्ट करता येईल आपल्याला. याला नाही कन्वर्ट करता येणार, याला येणार. याची व्हॅल्यू सांगा. बीटा मायनस गॅमा जर मला लिहायचा असेल तर तो काय लिहिता येईल? अल्फाला पलीकडे न्या. राईट? सो बीटा मायनस गॅमा लिहून ठेवा. बीटा मायनस गॅमा इक्वल टू पाय मायनस अल्फा. पाय मायनस, येस करेक्ट, बरोबर आहे. कोणी सांगितलं? तनिष बोरा. येस करेक्ट. कशाची व्हॅल्यू काढली आपण? बीटा मायनस गॅमाची. ती व्हॅल्यू इथं ठेवा. बीटा मायनस गॅमा कॅन बी रिटर्न ॲज पाय मायनस अल्फा. आणि हा जशाल तसा ठेवा. साइन ऑफ अँगल बीटा प्लस गॅमा आणि हा साइन ऑफ अँगल किती असेल? पाय मायनस अल्फा. ओके, पुढं नेक्स्ट स्टेप. पुढची स्टेप साइन स्क्वेअर अल्फा जशाल तसा लिहून ठेवा पटपट. स्पीड वाढवा. सांगा साइनचं कन्वर्जन 180 डिग्री मुळे. साइनचं कन्वर्जन 180 डिग्री मुळे अलाइड फॉर्मेशन आहे. साइनचं कन्वर्जन साइनच राहील. राईट? म्हणजेच साइन अल्फा आणि साइन ऑफ अँगल बीटा प्लस गॅमा जशाल तसं. बीटा प्लस गॅमा त्याच्या जसं दिलंय तसं तुम्हाला युटिलाइज करावं लागेल. बीटा मायनस गॅमाला हिंट आहे आपल्याकडे. पाय मायनस अल्फा ठेवू शकता. ती व्हॅल्यू ठेवून बघितली. राईट? सांगा या दोन्ही मध्ये काय कॉमन? या दोन फॉर्म मध्ये काय कॉमन? या दोन स्टेप मधून काय कॉमन घेता येईल? सांगा पटकन. या दोन टर्म मधून काय कॉमन घेता येईल मला? What is to be common from these two? That is sin alpha. Correct? Sin alpha कॉमन घेतला. काय राहिलं ब्रॅकेट मध्ये शिल्लक? sin alpha प्लस साइन ऑफ बीटा प्लस गॅमा हा शिल्लक राहतो. याला सी म्हणा, एकाला डी म्हणा. हा सी आहे आणि हा डी आहे. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला काढा. किंवा अजून एक काम करू शकतो. वेट सी आणि डी वापरण्याऐवजी हाफ अँगल मध्ये जाण्याऐवजी वेट आपण अल्फाला किंवा बीटा गॅमाला कन्वर्ट करू शकतो. ओके, समजा अल्फालाच कन्वर्ट केलं. सांगा रे अल्फाची व्हॅल्यू किती येईल याच्यावर? अल्फाची व्हॅल्यू समजा किती? अल्फा किती येईल?
अल्फा जर घेतला तर पाय मायनस हा बीटा तिकडे गेला, निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह तिकडं पॉझिटिव्ह झाला. करेक्ट? झेपलं का? झेपलं का रे? कशाची व्हॅल्यू काढली? अल्फाची व्हॅल्यू काढली. बाकीच्या टर्म्स तिकडे नाही, पलीकडे. साइन अल्फा बाहेर जशाल तसा ठेवला, राईट? आणि अल्फाची व्हॅल्यू साइन ऑफ पाय मायनस बीटा प्लस गॅमा अशी ठेवली. हे कन्व्हर्जन्स असतात. हे कन्व्हर्जन्स खूप प्रॅक्टिसने येतात, खूप प्रॅक्टिस पाहिजे. ते सांगतोय JEE करण्यासाठी तासन तास तुम्हाला द्यावे लागते. साइनचं कन्व्हर्जन 180 मुळे साइन. त्याच्यानंतरही तुमचं आउटकम कशावर डिपेंडेंट आहे, तुम्हाला रिकॉल होतं का नाही त्याच्यावर. पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो काय असतो? पॉझिटिव्ह. पाय मायनस बीटा प्लस गॅमा आहे. साइन ऑफ पाय मायनस बीटा प्लस गॅमा, मायनस बीटा, सॉरी, मायनस बीटा प्लस गॅमा, राईट? मायनस बीटा करायचं. साइन ऑफ मायनस बीटा प्लस गॅमा करा रे. इथं मायनस पाहिजे, सॉरी, या ठिकाणी मायनस, नंतर हा मायनस टोटल मायनस आहे, ब्रॅकेट नका टाक. इथं कन्फ्युजिंग वाढलं आपलं. एकच मिनिट, ही स्टेप परत एकदा लिहि. स्टेप थोडी कन्फ्युजिंग झाली. इथं तुम्हाला सांगतो परत. इथला जो अल्फा आहे तो कन्वर्ट करायचा आहे मला. सांगा अल्फाची व्हॅल्यू काय आहे? इथला पाय जशाल तसा, प्लस त्या साईडला गेला मायनस झाला, करेक्ट? हा मायनस आहे, त्या साईडला काय झालं? प्लस. आलं इथपर्यंत? सबस्टिट्यूट हिअर. साइन ऑफ अल्फा जशाल तसा, साइन ऑफ अँगल काय टाकणार? पाय मायनस बीटा प्लस गॅमा प्लस साइन ऑफ बीटा प्लस गॅमा, बीटा प्लस, आता बरोबर आहे. आता लक्ष द्या, पाय मायनस हा पार्ट घ्या, पाय 180 मायनस करा याला, म्हणजे साइन अल्फा जशाला तसं, साइन अल्फा जशाला तसं. साइनचं कन्व्हर्जन 180 डिग्री मुळे साइनच. काय शिल्लक राहिलं तिथं? मायनस बीटा प्लस गॅमा शिल्लक राहिलं. मायनस बीटा प्लस गॅमा शिल्लक राहिला इथं, प्लस साइन ऑफ गॅमा प्लस बीटा, गॅमा प्लस बीटा. हे जो पण तुम्ही करत नाहीत ना, तो पण काही खरं नाही तुमचं. हे खूप आपण चंट पाहिजे याच्यामध्ये. सगळ्या गोष्टी थोडासा चंटपणा तुमच्यात असला पाहिजे. ओके, तर याला सिम्प्लिफाय करून आपल्याला काय ठेवायचं होतं? साइन अल्फा हा पार्ट ठेवायचा होता मला, त्यामुळे तसं घेतलं. साइन अल्फा इथं पण दिसतोय, याचा अर्थ ए किंवा सी ऑप्शन, ए किंवा सी ऑप्शन आहे. आता परत या दोघांना इव्हॅल्युएट करावं लागेल तुम्हाला. या दोघांचं सिम्प्लिफिकेशन घ्या. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरल्यासारखं वापरा आणि सांगा काय शिल्लक राहील. काय शिल्लक राहतं ते सांगा. सो ऑप्शन ए येतो. तुम्हाला काय अप्लाय करायचं फॉर्म्युला ते सांगतो. साइन ऑफ, याला ए म्हणा थोड्या वेळासाठी, मायनस बीटा म्हणजे काय? मायनस बीटा म्हणजे ए. आलं लक्षात? हा बी आहे. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. हा तुमच्या माहितीसाठी थोड्या वेळासाठी ए आहे आणि हा काय आहे? बी. साइन ए प्लस बी, साइन ए प्लस बी असे फॉर्म्युले वापरले की हा आन्सर तयार होतो. हे आन्सर तयार होणार. ऑप्शन ए येतो याचा. तर काय पाहिजे? शार्प कॅल्क्युलेशन तुमचे पाहिजे आन्सर व्यवस्थित असण्यासाठी. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी शिल्लक राहतो, एक कॅन्सल होतो, एक शिल्लक राहतो, आणि साइन बीटा कॉस गॅमा तिथं शिल्लक राहतो. हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. तो 2 बाहेर येतो, 2 टाइम्स शिल्लक राहतो. याला थोडस इव्हॅल्युएट करा. आता लिहून ठेवा तिथं. ए म्हणजे मायनस बीटा या पार्ट साठी, आणि बी म्हणजे गॅमा. इथे तुम्हाला ए प्लस बीचा आणि इथे सुद्धा ए प्लस बीचाच फॉर्म्युला वापरायचा. इथं ए चेंज आहे, बी चेंज आहे, ए आणि बी ची व्हॅल्यू चेंज आहे.
ज्यांना समजलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे. म्हणूनच या टाईपचे क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला डायरेक्ट का सांगतो, याच्या स्टेप्स पटकन समजत नाहीत. या स्टेप समजण्यासाठी तुम्हाला डेप्थ पकडावी लागेल. मी म्हणलं ना, याचा फॉर्म्युला लिंकिंग आहे. ही लिंकिंग समजावी लागते पहिल्यांदा. म्हणजे सायन्स स्क्वेअर ए मायनस सायन्स स्क्वेअर बी चा फॉर्म्युला आहे पहिल्यांदा, तो इव्हॅल्युएट करावा लागेल तुम्हाला. त्याच्याशिवाय येत नसतं हे. तिथून सुरुवात आहे या क्वेश्चनची. ठीक आहे. काही फॉर्म्युले तुम्हाला थोडक्यात इम्प्लिमेंट करायचे. मी सांगतो तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे काय नाहीये. ऍक्च्युली हा जेईचा पार्ट आहे, जो की डायरेक्ट तुम्ही विचारलं ठीक आहे सॉल्व्ह करून द्या सर म्हणून मी हातात घेतला. पण गरज आहे, या क्वेश्चनची गरज आहे. सांगा, हा क्वेश्चन आता मी तुम्हाला सांगितलं, tan a/2 tan b/2, याचा आन्सर ऑलवेज जशी ऍडिशन असते तसं त्याचा काय असू शकतो, प्रोडक्ट फॉर्मेशन. ऍडिशन तसंच प्रोडक्ट फॉर्मेशन. येस, आन्सर करेक्ट. प्रत्येक अँगल 60 डिग्री घ्यायचा. प्रत्येक अँगल 60 डिग्री घ्यायचा याच्यातला. त्यांना काय सांगायचं समेशन थ्रू. हा समेशन काय सांगतो, समेशन सांगतो एकदा a/2 अँगल वापरा, एकदा b/2 प्लस म्हणा tan ऑफ b/2 tan ऑफ c/2. अर्थ लक्षात आला समेशनचं काय, प्लस tan ऑफ a/2 tan ऑफ c/2 असं त्यांना सांगायचं. आणि याचा आन्सर 1 असतं, ऑप्शन बी. काही ट्रिक तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवलेली सीईटीला फायदा होईल. याचा फायदा तुम्हाला सीईटीला होईल. अशा ट्रिकचा फायदा मात्र तुम्हाला सीईटीला होईल. जे सांगतोय ते जर केलं तुम्ही तर त्याचा फायदा सीईटीला होईल. डायरेक्ट असे क्वेश्चन्स येतात, इक्वल टू 1 देतात. क्वेश्चन मी घेतलाय तुम्हाला, झाला हा पण झालेला आपला. हे झालेत क्वेश्चन्स. आठवतं कोणाला किती क्वेश्चन झालेले आपले याच्यामधले, किती क्वेश्चन झालेले आठवतं का? यस, एनीबडी? कोणाकडे आहे नोटबुक, व्यवस्थित लिहितायत एक जण तरी? येस, वर्षिका, या क्वेश्चनचं नाही समजलं. हे समेशन आहे ना, हा समेशन पार्ट आहे. एकदा a/2 b/2 वापरायचा आहे, एकदा b/2 c/2 वापरायचा आहे टॅनच्या तिथं, आणि एकदा c/2 a/2 वापरायचा. म्हणजे त्याला समेशन म्हणतात. टॅन लावा प्रत्येकाला टॅन लावा. ही ऍडिशन आहे. किती अँगल आहेत आपल्याकडे, 3 आहेत. पेअर किती आहेत इथं, 2. मग 2 पेअर मध्ये कुठला आलाय, ए बी आलाय. पुढचा कुठला येणार, BC. तिसरा कुठला येणार, CA. अशा पेअर तयार होत. ऑप्शन एक्झॅक्टली कसं येतं ते टेक्स्टबुक मध्ये आहे तुमच्याकडे. टेक्स्टबुक मध्ये आहे याचं सोल्युशन, ते तुम्हाला रेफर करावं लागेल. सांगा कोणाला आठवतं का लास्ट क्वेश्चन कुठला झाला आपला? लास्ट क्वेश्चन एनीबडी लिहिले का नोटबुक मध्ये? यस, हर्ष पाटील, कुंदन, लिहिलेलं आहे का तुझ्याकडे? वर्षिका, भूमी, आय थिंक नको आहे, व्यवस्थित. लास्ट टाइम कुठला क्वेश्चन झाला होता आठवतं का? स्नेहा, ओके, साहिल, बर. नोटबुक एक ठेवत का नाही तुम्ही? एक सिंगल नोटबुक का नाही ठेवत? याच्यावरून कन्क्लुजन होतं की तुम्ही कुठेही लिहिता याचा अर्थ. खूप फास्ट होतं. पण लिहिलेलं तर असतं ना, कंटेंट लिहिलेला असतो, तो कंटेंट तुम्ही लिहून ठेवला पाहिजे ऍटलिस्ट. समजून घ्या, ते कंटेंट समजून तुम्ही लिहिले पाहिजेत, पण थोडं तरी बेसिक सांगितलेलं असतं. तुम्ही स्क्रीनशॉट ठेवत जा अशा वेळेस. नोटबुक एक बनवा पहिल्यांदा. ज्यावेळेस हे लेक्चर्स असतील ते सगळे लेक्चर्स तुमच्याकडे अक्युमुलेट पाहिजेत. क्वेश्चन काय होता सुमित? मग लास्ट क्वेश्चन काय होता? मला हे बघायचं की नोटबुक कोणाकडे व्यवस्थित आहे. माझे 2-3 लेक्चर्स, असं तिसरं लेक्चर असेल आज ट्रिगोचं. ट्रिगोचं 3rd लेक्चर आहे. सायन्स स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स 1/5.
आहे का असा क्वेश्चन आपल्याकडे? sin square x cos square x कोणी 16 सांगतं, 14 16 नाहीच आहे क्वेश्चन. ओके, चेक करा हे झालंय का तुम्हाला? आय थिंक tan 60 चा क्वेश्चन झाला असावा. अर्थमॅटिक प्रोग्रेशन पॉसिबिलिटी कमी आहे. नंबर ऑफ सोल्युशन्स PQ चा क्वेश्चन कोसेक थीटा साठी नसेल झाला कदाचित. पॉझिटिव्ह अँगल्स टँजेंट्स. अरे बाबांनो, लास्ट क्वेश्चन काहीतरी लिहिलं असेल ना तुमच्याकडे? कुंदन, sin square x cos square x 1/5 ते आधीच्या लेक्चरचं सांगशील कुंदन. साहिल, क्वेश्चन नंबर 14 झाला होता का? a प्लस बीपी चेक करा. स्टुडंटचं म्हणणं आहे की हा क्वेश्चन झालाय सर. tan a प्लस बीपी असतो, tan a मायनस बीक्यू असतो, tan 2a विचारला. sin x plus sin y 1/2 लास्ट क्वेश्चन. यस स्पर्शिका, हा क्वेश्चन का? sin x plus sin y 1/2 क्वेश्चन झालेला. cos x cos y 1 then tan of x plus y विचारलेलं. ओके, ठीक आहे, घ्या कुठलं तरी क्वेश्चन्स घेऊ, कळेल तुम्हाला. थोडं रिपीट झालं तरी काही हरकत नाहीये. ओके, घ्या 6 नंबरचा क्वेश्चन. फिफ्थ झालाय सपोज. tan थीटा 1/2 आहे, tan phi 1/3 आहे, tan of थीटा प्लस फाय विचारलाय. is the value of theta plus phi. थीटा प्लस फाय ची व्हॅल्यू विचारली, सांगा बरं किती येतो? झालंय का कुंदन हा क्वेश्चन? ओके, tan ऑफ थीटा प्लस फाय, काय फॉर्म्युला tan ऑफ a प्लस बी चा? tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 प्लस प्रोडक्ट ऑफ tan a इंटू tan b का मायनस असतं. थीटा प्लस फाय विचारला, त्याची कॅल्क्युलेशन करा. पहिल्याची व्हॅल्यू 1/2, दुसऱ्याची व्हॅल्यू 1/3, 1 मायनस प्रोडक्ट ऑफ 1/2 आणि 1/3 चा प्रोडक्ट. झालाय. ऑप्शन बी आहे. बी आहे का डी आहे? डी आहे, डी ऑप्शन असं. 6th क्वेश्चनचा ऑप्शन डी आहे. π/4 येतो. त्याची कॅल्क्युलेशन चेक केले का तुम्ही? कॅल्क्युलेशन चेक केलं तर आन्सर 1 येतं, आणि टाइमच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1 असते तर π/4 साठी असते. कितीसाठी? π/4 साठी असते. वर्षिका, त्याचा ऑप्शन डी आहे. मग जर झाला असेल तर त्याचा ऑप्शन डी आहे. ओके, नेक्स्ट इथलं सांगा आता. 7th नंबर. आज असाच क्वेश्चन आला होता. गुड, सॉल्व झाला का पण कुंदन? मग हा घ्या. साइन ऑफ 45 प्लस थीटा कॉस ऑफ 45 मायनस थीटा. काय कराल? a प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला. साइन ए प्लस बी कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरा. सांगा काय असेल आन्सर, कसं मेन्शन करणार? साइन ऑफ 45 राईट, साइन 45 कॉस थीटा प्लस असेल तर प्लस कॉस 45 साइन थीटा. करेक्ट, पहिला. त्याच्यानंतर दुसरा मायनस कॉस 45 कॉस थीटा. नेक्स्ट मायनस असल्यास प्लस साइन 45 साइन थीटा. हे त्याचं फॉर्मेशन. सुमित, ओके, किती येईल आन्सर? बाकीचे साइन 45 ची व्हॅल्यू किती रे? साइन 45 कॉस 45 सेम.
साइन 45 कॉस 45 या व्हॅल्यूज काय असतात, सेम असतात. म्हणजे 1/√2 सगळ्यांमधून कॉमन. काय राहील शिल्लक ब्रॅकेटमध्ये, कॉस थीटा इथं शिल्लक राहतं, 1/√2 कॉमन घेतल्यामुळे इथं साइन थीटा शिल्लक राहतं. करेक्ट. पुढं हा मायनस याला अटॅच झाला, मायनस कॉस थीटा झाला, पुढं मायनस साइन थीटा. करेक्ट, बरोबर आहे. हे सगळं एकमेकांना कॅन्सल. आन्सर इज 0. कोणी सांगितलं होतं आन्सर? सुमित. करेक्ट. कळलं का क्वेश्चन? जस्ट साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आणि कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करायचा. साइन ए प्लस बी कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरला की आन्सर येतं. आतमधल्या टर्म्स एक पॉझिटिव्ह आहे, दुसरी निगेटिव्ह आहे. साइन थीटा बाबतीत ही पॉझिटिव्ह आहे, ही टर्म निगेटिव्ह आहे. हे कन्क्लुजन याच्या बाबतीत. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमचं जर लिहिणं होत नसेल तर. सांगा द व्हॅल्यू ऑफ cos square 48 minus sin square 12 is cos square 48 minus sin square 12 is कसं काढणार? कसं काढणार? आत्ताच एक फॉर्म्युला गेला आपल्याला, cos square a minus sin square a plus b a minus b, sin cos square a minus sin square b. लक्ष द्या, इथे येतो फॉर्म्युला, तस दाखवलं ना. तुम्ही हे व्यवस्थित इव्हॅल्युएट करून ठेवा, तुम्हाला हे पटकन झटकन लक्षात आलं पाहिजे. हा आहे तो फॉर्म्युला. मार्क करा रे परत एकदा हा फॉर्म्युला. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठला फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे? cos square what? cos square a minus sin square b घ्यायचा आहे. cos square b minus sin square a इथे आहे आपण, बरोबर आहे. cos square आणि sin square आला, आपण म्हणू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, cos a plus b cos a minus b, product of cos cos. लिहिला फॉर्म्युला, cos a plus b cos a minus b is cos square a minus sin square b. सांगा a ची व्हॅल्यू किती रे? a किती, b किती? मग as per the question a किती, b किती? सर आता क्वेश्चन दाखवा. तुमच्याकडे आहे पीडीएफ. क्वेश्चन नंबर 9 आहे, लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 9 काय लिहितं फॉर्म्युला? cos square b minus sin square a equal to, लिहून ठेवा, cos of angle a plus b, cos of angle a plus b into cos of angle a minus b. सांगा रे, cos of a plus b 48 plus 12 किती होतात रे? 48 plus 12 किती होतात? आणि 48 minus 12 किती येतात? सांगा पटकन किती येतात? cos of 60 minus into cos of 48 minus 12 36 डिग्री. cos 60 ची व्हॅल्यू किती? cos 60 किती? 1/2. सांगा cos of 30 डिग्री 36 डिग्री. cos of 36 डिग्री √5 plus 1/4. बार, करेक्ट. कुंदन, व्हेरी नाईस. रूट किती रे बाबा? 5 plus 1/4. हा 4 into 2 किती होतो? 8 होतो. 8. म्हणून ऑप्शन what? What should be your answer? Your answer is option A. झेपलं का रे? झेपते का तुम्हाला? हा फॉर्म्युला कळायला पाहिजे. हे थोडस फॉर्म्युलेबाजी आहे. फॉर्म्युलेबाजी आहे. कुठे काय हे सगळं दाखवलंय मी तुम्हाला. याच्या आधी फॉर्म्युले ते सांगितलेत. इव्हॅल्युएट करा त्याला एकदा लिहून ठेवा. लिहून ठेवा म्हणण्याचा अर्थ ते अशी लक्षात आणि रिकॉल होत नसतात पटकन. थोड्या दिवसांनी विसरून जातात. ते तर वर्क करावं लागतं शेवटी. नेक्स्ट क्वेश्चन. पॉझिटिव्ह acute angle is divided into two parts whose tangents
tan 1/2 आताच क्वेश्चन घेतलेला tan थीटा 1/2 आहे tan phi 1/3 आहे करेक्ट देन द अँगल्स विचारलाय थीटा प्लस फाय किती असं विचारलं होतं ऑप्शन ए काही शंका कोणाला शंका रे बाबांनो कसं काढायचं होतं थीटा प्लस फाय ए प्लस बी सांगा tan A tan B divided by 1 minus tan A into tan B. Tan theta किती 1/2 tan phi किती 1/3 1 minus 1/2 into 1/3 it's a cross multiply करा so cross multiplication 3 plus 2 5 divided by 6 येतं हा किती होईल 1 minus 1/6 कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा क्रॉस मल्टिप्लाय करा इथं 1 minus 1/6 येतो तिथं 5/6 divided by 6 minus 1 म्हणजे 5/6 हे दोन्ही कॅन्सल 1 टॅनच्या कुठल्या अँगल साठी 1 π/4 सेम क्वेश्चन निघाला नेक्स्ट चला का स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जे लिहिणं होत नाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा स्पीड वाढवा परत सांगतोय रमत गमत सीईटी होणार नाही रमत गमत केल्याने सीईटी होत नसतं राजांनो स्पीड वाढवावी लागेल तुम्हाला सांगा sin x plus y sin x minus y काय कराल ते सांगा पहिल्यांदा you know that काय that form sin x plus y sin x minus y एकतर आन्सर a by b b by a मध्ये दिले राईट a b चा प्रोडक्ट आहे नन ऑफ दिस दिला हाऊ इट वर्क्स कंपोनंडो डिव्हिडंडो किती जणांना आठवतं कंपोनंडो डिव्हिडंडो मध्ये काय होतं न्यूमरेटर a by b c by d असं असेल तर कंपोनंडो सांगतो a plus b a minus b तसंच राईट हँड साइडला c plus d c minus d आठवतं ना साइन ऑफ x plus y ची ऍडिशन साइन ऑफ x minus y सोबत डिवाइडेड बाय sin of x plus y plus sin of x minus y so the subtraction sin of x plus y minus sin of x minus y equal to सांगा रे a plus b ऑलरेडी आहे त्याचा प्लस घ्यायचा आहे डिनोमिनेटर सोबत मायनस a plus b तर काय कॅन्सल b इथं काय कॅन्सल होणार a काय राहिला 2a by 2b 2 कॅन्सल a by b a by b राहतो शिल्लक चला याचा फॉर्म्युला सांगा रे sin of x plus y sin of x minus y sin of x plus y minus sin of x minus y चा फॉर्म्युला किती जणांना आठवेल हा फॉर्म्युला किती जणांना आठवतो कोण सांगतं हे फॉर्म्युला काय हा फॉर्म्युला काय कोण सांगतं sin of x plus y sin of x minus y डिफॅक्टरायझेशन करा डिफॅक्टरायझेशन मध्ये हे फॉर्म्युले 2 into sin of a into cos b equal to काय फॉर्म्युला 2 into sin a cos b चा फॉर्म्युला sin of a plus b sin a plus b plus sin a minus b हे आठवतं का कुठला फॉर्म्युला म्हणतात डिफॅक्टरायझेशन मल्टिप्लिकेशन इज कन्वर्टेड इनटू एडिशन multiplication is converted into addition लक्षात ठेवा तर काय झालं मग 2 into sin x cos y divided by 2 into sin subtraction इथं जर प्लसच्या ऐवजी मायनस आलं तर इथं काय चेंज घ्यायचा पहिले cos नंतर sin पहिले cos नंतर sin y so here 2 to get cancel sin by cos काय झालं रे tan x cos by sin काय झालं cot y याला आपण tan y लिहू शकतो so tan x by tan y equal to किती रे
A by B. सांगा मग ऑप्शन काय? ऑप्शन इज व्हॉट? वर्षिका करेक्ट. झेपतं का जातं का तुमच्या डोक्यामध्ये? हा, तुमच्या डोक्यात जातं का नाही ट्रिगो? थोडा तरी जातो का नाही? सगळे तेच फॉर्म्युले आहेत, फिरून फिरून विचारलेत फक्त त्यांनी. एक तर फॅक्टरायझेशन नाही तर डिफॅक्टरायझेशन हा प्रकार त्याच्यामध्ये आहे, बुक मध्ये आहे क्वेश्चन. व्हेरी गुड. येस कुंदन, लक्ष आहे म्हणजे. टिप्स अँड ट्रिक्स क्वेश्चनशी रिलेटेड असंच विचारलं जातं. काय विचारणार आहे दुसरं? तुम्ही जे बेसिक लर्न करता त्याच्याशी रिलेटेड असतं सगळं. सांगा नेक्स्ट क्वेश्चन. मार्क करून ठेवा. 12. द व्हॅल्यू ऑफ tan 40 प्लस tan 20 प्लस √3 tan 20 tan 40 इज इक्वल टू. न बघता आन्सर सांगता येतं. 40 प्लस 20 किती होतो रे? 40 प्लस 20 किती होतो ते सांगा पहिल्यांदा. 40 प्लस 20 किती होतो? 40 प्लस 20 किती होतो? 60. tan 60 ची व्हॅल्यू किती? tan 60 किती? tan 60 किती असतो? √3. सांगा मग ऑप्शन. सांगा ऑप्शन कसं येतो मी सांगतो तुम्हाला. ऑप्शन इज व्हॉट? √3. कसं काढलं? tan 60 can be written as tan of 40 plus 20. Agreed? Agreed ka re? Are you agree with this? Then what? Tan A, tan 40, tan 20. 1 minus tan 40 tan 20. Right? Tan 60 ची व्हॅल्यू tan 60 ची व्हॅल्यू √3. याला इकडं मल्टिप्लाय करा. √3 minus √3 tan 40 into tan 20 equal to tan 40 tan 20. Rearrange करा, you will get the answer. या सगळ्यांची ऍडिशन म्हणतात. हा निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यास काय असेल रे? पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आहे, हे पलीकडे गेल्यास पॉझिटिव्ह बनतो. कळालं का क्वेश्चन कसा होता? अगदी साधा. तुम्हाला सॉल्व्ह पण करायची गरज पडत नाही काही वेळेस, लक्षात ठेवा. काही वेळेस तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज पडत नाही, डायरेक्ट आन्सर यायला लागतं. डायरेक्ट आन्सर येत. तुम्हाला फक्त हे कळायला पाहिजे 20 प्लस 40 60 होतं आणि A प्लस B चा फॉर्म्युला. A प्लस B चा फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो. सांगा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. कोसेक थीटा P प्लस Q P मायनस Q cot π/4 प्लस थीटा बाय 2 काढायचं. सांगा रे काय गडबड? कोसेक इज द रेशो ऑफ 1 बाय साइन. लिहिलं का रे? आत्ताच गेला क्वेश्चन. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो. याचा कॉम्पोनंडो डिव्हिडंडो तयार करा. काय होईल? 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा. करेक्ट? सांगा. न्यूमरेटर डिनोमिनेटर ऍड करा. P प्लस Q प्लस P मायनस Q. P plus Q minus P plus Q. So this Q get cancelled. 2P. This P cancel. 2Q. 2 cancel. P by Q all. Right? पण आन्सर P by Q आहे का? नाही. Cot π/4 plus theta by 2 काढायचं. Cot of angle π/4 plus theta by 2 विचारलं. How to do? कोण सांगतं काय करावं लागेल? Who says what to do? लेंदी आहे, थोडस लेंदी आहे. कसं काढलं कुंदन? कसं काढलं पण? Theta by 2 means 1 by 2. What? Taking in root.
तसं नाहीये, पण ते एवढं सीज आणि सरळ नाहीये ते. याचा फॉर्म आहे तुम्हाला एक्सप्लेनेशनला, लक्ष द्या. 1 + sin 2 थीटा. 1 ला काय लिहिता येतं? sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा. कशा बदल्यात? 1 बदल्यात. sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 × sin × cos. तुमचा हा झाला a स्क्वेअर b स्क्वेअर 2 × ab. करेक्ट. सो हे कशाचं एक्सपान्शन आहे? a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. a म्हणजे कोण? साइन. मग साइन स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस cos स्क्वेअर थीटा बाय 2. कॉस पहिल्यांदा दिले. समजून घ्या पहिले काय सांगताय ते. इथं 1 म्हणजे साइन स्क्वेअर cos स्क्वेअर. हे तर झेपतं तुम्हाला. हे झेपतं का? साइन स्क्वेअर cos स्क्वेअर 1 असतो. साइन स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा 1 असतो. sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 × sin थीटा cos थीटा. साइन म्हणजे a, cos म्हणजे b. साइन म्हणजे a, cos म्हणजे b. a स्क्वेअर + b स्क्वेअर 2ab चा फॉर्म्युला a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता लक्ष द्या. a च्या ऐवजी sin ऑफ थीटा बाय 2 टाका, cos ऑफ थीटा बाय 2 टाका. सो पहिल्यांदा cos थीटा बाय 2 घ्या आणि sin थीटा बाय 2. तर इथं डबल अँगल होता, लक्षात ठेवा. 2 थीटा होता म्हणजे डबल अँगल होता. आता किती आहे अँगल? अँगल आता किती आहे? सिंगल अँगल आहे. म्हणजे लक्षात ठेवा, cos स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस sin स्क्वेअर थीटा बाय 2 डिवायडेड बाय cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस sin स्क्वेअर थीटा बाय 2. कुठून आलं कळालं का? कुठून आलं कळालं का? लक्ष द्या परत. इथला जो 1 आहे त्याला sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर असं लिहिता येईल. परत एकदा सांगतो हे स्टेप. लिंकिंग क्वेश्चन आहे कंपोनेंडोला. लक्ष द्या फक्त. काय सांगतोय? 1 + sin थीटा आहे तिथं. 1 + sin 2 थीटा सांगतो. सोपा आहे. हा काय बनतो? 1 चा sin स्क्वेअर cos स्क्वेअर, राईट? 2 × sin × cos. हा a स्क्वेअर b स्क्वेअर 2 × a × b. म्हणजे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तसंच याचं सुद्धा सिंगल अँगल आहे, इथं डबल अँगल आहे. इथं किती अँगल आहे? डबल. इथं किती आहे? सिंगल. इथं डबलचा किती झाला रे? हाफ. cos थीटा sin थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं सिंगल झाला त्याचा, डबलचा सिंगल. राहील लक्षात? आणि इथं सिंगलचा किती होतं? हाफ होतं. हाफ होतं. त्यामुळे आता इथं प्रत्येक टर्म कशाने डिवाइड कराल? कशाने डिवाइड करणार? प्रत्येक टर्म जी आहे ती कशाने डिवाइड करणार? सॉरी, ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे. इथं काय चूक झाली माझी? स्क्वेअर ब्रॅकेटचा पाहिजे. समजायला हेवी आहे थोडस. sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 sin थीटा बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मला फॉर्म्युला माहित पाहिजे. 1 + sin 2 थीटाचा फॉर्म्युला लिहा पहिल्यांदा. मी सांगतो तसं कर. पहिले तुम्ही काय करा, 1 + sin 2 थीटाचा फॉर्म्युला लिहिला का? सांगा कसा येतो? 1 चा फॉर्म्युला कसा लिहिणार? 1 ला आयडेंटिटी टाका रे. काय येणार? cos स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा प्लस 2 × sin थीटा cos थीटा. लिहिलं का हे? सांगा हे कशाचं एक्सपान्शन आहे? cos थीटा प्लस sin थीटा ब्रॅकेटच्या स्क्वेअर. आलं इथपर्यंत? आलं का? हे लिहिलं का तुम्ही? हे महत्वाचं आहे. 1 + sin 2 थीटाला काय लिहिता येतं? 1 ला काय लिहिलं? आयडेंटिटी. cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी वापर. sin 2 थीटाला काय लिहिलं? 2 × sin थीटा cos थीटा. cos थीटा प्लस sin थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. हीच आयडेंटिटी कशासाठी लिहायची आपल्याला आता? 1 + sin थीटा साठी लिहायचं. 1 + sin थीटा साठी लिहायचं. यस, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय कुंदन. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला इथे. या 1 ला काय लिहिता येतं? लिहून ठेवा. cos स्क्वेअर थीटा बाय 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आयडेंटिटी आहे ही. याचं आन्सर किती असतं? 1.
साइन थिटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हेवी आहे, हेवी समजण्यासाठी. परत सांगतोय 1 प्लस साइन 2 थिटाचा जसा फॉर्म्युला डिझाइन करतात तसं 1 प्लस साइन थिटाचा फॉर्म्युला पटकन समजला पाहिजे. 1 प्लस साइन 2 थिटाला काय लिहिता येतं? कॉस थिटा साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो इथं आपण डिझाइन केला. तसंच सिंगल अँगल असल्यास कॉस थिटा बाय 2 साइन थिटा बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आन्सर येतं. एवढं मेन्शन करून ठेवा तुमच्याकडे. हे मेन्शन करून ठेवा. प्लस असल्यास प्लस, मायनस असल्यास मायनस, प्लस असल्यास प्लस, मायनस असल्यास मायनस. हे तुमच्याकडे लिहून ठेवा. याचा यूज होता 12वी मध्ये पण याचा यूज आहे. 1 प्लस साइन 2 थिटाचा यूज आहे 12th मध्ये. 1 ला आयडेंटिटी वापरायची. 1 ला काय वापरणार? आयडेंटिटी. कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा. हा फॉर्म्युला तयार झाला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा कशासाठी आहे? डबल अँगल साठी हा फॉर्म्युला येतो. सिंगल अँगल असेल तर हा फॉर्म्युला. हे इथपर्यंत सर्वांचं झालं का? ऍटलिस्ट कमीत कमी हे कळालं का? इथं लक्ष द्या. ए चा स्क्वेअर आहे, बी चा स्क्वेअर आहे, 2 इंटू ए इंटू बी. दिसलं का आता तरी? दिसलं का हे? ए चा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर, 2 इंटू ए इंटू बी आहे तिथं. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा किती असतो राजांनो? 1 असतो. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू 1 असते. इथं सिंगल आहे म्हणजे इथं हाफ, इथं डबल अँगल आहे, इथं सिंगल अँगल आहे. म्हणून हा डबल अँगलचा फॉर्म्युला आहे. डबल अँगल हा कशाचा फॉर्म्युला आहे? सिंगल अँगलचा. फरक आहे. डबल अँगल आणि सिंगल अँगल हा फरक येतो त्याच्यामध्ये. बरं, हे लिहिलं का तुम्ही आता? याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला? इथं जो मेन्शन केलाय. प्लस असल्यास प्लस आणि मायनस असल्यास मायनस हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. येस वर्षिका, रॉंग नाही. सांगा मग. आता मी सांगितलं तुम्हाला कोसेकला काय लिहिलं आपण? 1 बाय साइन थिटा. पहिली प्रोसेस काय वापरली आपण? ए बाय बी सी बाय डी असेल तर कॉम्पोनंडो डिव्हिडंडो ए प्लस बी ए मायनस बी, सी प्लस डी सी मायनस डी. काय प्रकार आहे हा? कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो रूल आहे. काय सांगतो तो? 1 प्लस साइन थिटा डिनॉमिनेटर, 1 प्लस साइन थिटा तयार झाला त्याचा, 1 मायनस साइन थिटा तयार झाला त्याचा, इक्वल टू पी प्लस क्यू डिनॉमिनेटर पी मायनस क्यू. हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. झालं काय? इथं क्यू कॅन्सल, 2p आला, p कॅन्सल, 2q आला. एक प्रोसेस फक्त केली आपण, दॅट इज कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो फक्त अप्लाय केलं, आन्सर आलं p बाय क्यू. कोणाचं? 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटाचं. आता मी फॉर्म्युला लिहून दिला आहे तुम्हाला. 1 प्लस साइन थिटा किती असतो? कॉस थिटा बाय 2 साइन थिटा बाय 2 त्याचा स्क्वेअर. प्लस असल्यास प्लस, मायनस असल्यास मायनस, मायनस असल्यास इक्वल टू किती? p बाय क्यू. इक्वल टू किती? p बाय क्यू. प्रत्येक टर्म कॉस स्क्वेअर ने डिवाइड करा. इथं कॉस ने डिवाइड करा, इथं कॉस ने डिवाइड करा, इथं कॉस थिटा बाय 2 ने डिवाइड करा, कॉस थिटा बाय 2. सांगा, जर मी कॉस ने डिवाइड करत असेल तर काय होईल? इथं कॉस कॉस,
cancel. Sin by cos 1 plus tan theta by 2 divided by 1 minus tan theta by 2. टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो, काही अडचण नाहीये. दोन्ही ब्रॅकेटची पॉवर 2. इथं पण 2 आहे पॉवर, इथं पण पॉवर 2 आहे. इथं cos cos कॅन्सल 1. sin by cos tan, cos cos कॅन्सल, sin by cos tan स्क्वेअर. हा स्क्वेअर इकडे गेल्यास काय होईल? रूट असेल, स्क्वेअर कॅन्सल कर. 1 दशल तसं tan theta by 2. 1 ला सॉरी tan of pi by 4 कर. 1 मायनस इथं व्हॅल्यू काही नाही म्हणजे 1, मग त्याला tan of pi by 4 लिहायचं इंटू tan theta by 2 जशाल तसं रूट ऑफ p by q. सांगा रे. tan a प्लस tan b 1 मायनस tan a इंटू tan b. झेपलं का? इथं काही नाही म्हणजे किती? 1. इथं 1, या 1 ला काय लिहिता येतं? tan 45 डिग्री. tan 45 डिग्री 1 ला tan ऑफ 45 डिग्री मेन्शन करता येतं. हा कशाचा फॉर्म्युला आहे? कशाचा फॉर्म्युला आहे? tan ऑफ pi by 4 प्लस थीटा बाय 2. tan असा असेल तर cot कसा असेल? tan ची व्हॅल्यू रूट p बाय q असेल तर cot किती? म्हणजे आपला क्वेश्चन cot किती? त्याच्या उलट म्हणजे ऑप्शन कोणता? म्हणजे ऑप्शन काय? क्वेश्चन लेंदी दिसेल पण फार कामाला येईल. ची लॉजिकल थिंकिंग फार उपयोगाला येणार आहे. म्हणून क्वेश्चन थोडा वेळ देऊन समजून सांगितलं. क्वेश्चनची लेवल समजली का? डीप आहे क्वेश्चन, डीप, एकदम डीप क्वेश्चन. एक तर पहिल्यांदा कॉम्पोनंडो डिव्हिडंडो, स्टेप नंबर 1 कॉम्पोनंडो डिव्हिडंडो रूल. दुसरा a प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये अप्लाय करणं. हा जो प्रकार आहे 1 प्लस साइन थीटा तयार करणं. 1 प्लस साइन थीटाचा फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटा cos थीटा बाय 2 साइन थीटा बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे पटकन समजत नाही. cos थीटा बाय 2 साइन थीटा बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा एक्सपान्शन. a चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर 2 into ab. a म्हणजे cos, b म्हणजे साइन, आणि साइन 2 थीटाचा फॉर्म्युला पुढे येतो त्याच्या. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला पुढे येतो त्याच्या. हा कन्सेप्ट लिहून ठेवला तर खूप छान. त्याच्यानंतर टॅनचा पण फॉर्म्युला तयार झाला इथं. 1 प्लस tan थीटा 1 मायनस tan थीटा. त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 1 ला काय लिहिलं आपण? tan पाय बाय 4. tan थीटा बाय 2 तसं तसं. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan ऑफ a प्लस b तयार झालं. tan ऑफ a प्लस b तयार होतं. आपल्याला कॉट पाहिजे. कॉट त्याच्या उलटा आला. रूट q बाय p. ऑप्शन बी. मार्क. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूप महत्त्वाचं. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्ही मनाने तयार करा क्वेश्चन, नंतर मनाने सॉल्व्ह करा. पण याला मनाने आठवणीनं सॉल्व्ह करा. याला 14 नंबरचा क्वेश्चन. tan a प्लस b ची व्हॅल्यू p आहे, tan a मायनस b q आहे. देन व्हॅल्यू ऑफ tan 2a विचार. tan 2a विचारलेला आहे. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये दिलेला पार्ट अकोमोडेट करतात. म्हणजे काय? 2a कॅन बी रिटन ॲज a प्लस a. करेक्ट. आपल्याला a प्लस b, a मायनस b आहे. b ऍड केला, b सबट्रॅक्ट केलं. आता समजलं? b ऍड करून सबट्रॅक्ट केलं. आपल्याला tan काढायचं. अप्लाय tan ऑन बोथ साइड. tan ऑफ फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b प्लस सेकंड ब्रॅकेट
हा तुमचा ए आहे, हा बी आहे, हा अल्फा हा बीटा. सांगा टॅनचा फॉर्म्युला ए प्लस बी साठी काय असतो? टॅनचा फॉर्म्युला ए प्लस बी साठी काय असतो? टॅन ए प्लस बी प्लस टॅन ए मायनस बी 1 minus product of tan a plus b tan a minus b. Tan a plus b ची व्हॅल्यू p आहे. So p plus q 1 minus pq. Is that correct? a plus b म्हणजे a, a minus b म्हणजे b. tan a plus tan b चा फॉर्म्युला काय असतो? tan a plus tan b चा फॉर्म्युला tan a plus tan b चा फॉर्म्युला काय असतो? tan a plus tan b upon 1 minus product of tan a tan b. tan a plus b ची व्हॅल्यू p, tan a minus b ची व्हॅल्यू q. So 1 minus pq. सांगा ऑप्शन काय? p plus q by 1 minus pq. So option is ऑप्शन काय मग? मोजके स्टुडंट आन्सर देतात, बाकीच्यांना फक्त रेडीमेड मार्क पाहिजेत सीईटीला. असे येत नसतात राजांना, थोडं तरी डोकं लढावं लागतं त्याच्यासाठी. डायरेक्ट नाही येणार. ऑप्शन इज सी इज द ऑप्शन. ऑप्शन समजून घ्या, स्क्रीनशॉट ठेवा. पहिल्यापासून सांगतो इथं काय काय केलं आपण. पहिली स्टेप, ए ला स्प्लिट करून लिहिलं, बी त्याच्यात ऍड केला, बी सबट्रॅक्ट केला, बोथ साइडला टॅन अप्लाय केला. टॅनचा फॉर्म्युला तयार होतो टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला वापरला की आन्सर येतं त्याच. फॉर्म्युला वापरल्यास आन्सर त्याचं यायला हरकत नाही. असे क्वेश्चन सीईटीला पडू शकतात. 13 मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घेतली का? टेक अ स्क्रीनशॉट अँड क्लिअर इट. क्वेश्चन किती झाले त्याच्यापेक्षा तुम्ही कसं लॉजिक लावू शकता का नाही हे फार महत्वाचं. Number of solution of equation tan x sec x equal to 2 cos x. tan ला काय लिहिणार? sin by cos, sin x by cos x. tan ला काय लिहिणार? sin x by cos x. sec ला 1 by cos x, 2 cos x. करेक्ट. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ऍड करा. 1 plus sin x divided by cos x, 2 cos x. हा cos x पलीकडे न्या. काय झालं मग? 1 plus sin x equal to 2 cos square x. 1 plus sin x equal to 2 cos square x. सांगा आयडेंटिटी वापरा. 1 plus sin x 2 cos square x ला काय लिहिलं? 1 minus sin square x. आयडेंटिटी. 1 plus sin x लेफ्ट हँड साइड आहे, cos square x राइट हँड साइड आहे, त्याला आपल्याला 1 minus sin square x लिहिता येईल. नेक्स्ट 1 plus sin x minus 2 1 minus sin square x. वर्षिका रॉंग. पॉसिबल सोल्युशन सांगितलं. ओके, कट नाही करायचं त्याच्यामुळे. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड सेम क्वांटिटी येत असेल तर कट नाही करायची वर्षिका त्याच्यामुळे आन्सर चुकतंय तुझं. 1 plus sin x जशाला तसा, राइट, minus 2 into bracket
सांगा रे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं? ए मायनस बी ए प्लस बी. इथं दिसलं का रे तुम्हाला? इथं ए चा स्क्वेअर आहे मायनस बी चा स्क्वेअर आहे. सांगा मग. 1 प्लस साइन एक्स मायनस 2, 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स असं येणार. एक प्लस एक मायनस. आता 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स ला अंडरलाईन करा. 1 प्लस साइन एक्स कॉमन घ्या. काय राहतं ब्रॅकेट मध्ये? 1 मायनस 2 1 मायनस 2 मायनस मायनस प्लस साइन एक्स 1 2 टाइम्स. इथं लक्ष द्या. 1 प्लस साइन एक्स कॉमन घेतला, इथं काय शिल्लक राहिला? 1. लक्षात ठेवा. 1 प्लस साइन एक्स कॉमन घेतला, इथं काय शिल्लक राहिला? 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स शिल्लक राहत. 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स शिल्लक राहत. 1 प्लस साइन एक्स कॉमन घेतला. 1 प्लस साइन एक्स कॉमन घेतला मी. 1 प्लस साइन एक्स कॉमन घेतलेला जशाल तसा. 1 मायनस 2 चा डिफरन्स मायनस 1 प्लस 2 साइन एक्स. हे दोन झाले दोन फॅक्टर्स. पहिला फॅक्टर साइन एक्स इक्वल टू मायनस 1 इक्वल टू 0 करा. दुसरा फॅक्टर 2 साइन एक्स इक्वल टू 1, साइन एक्स इक्वल टू 1/2. सांगा साइन एक्स मायनस 1 कधी असतो? साइन एक्स मायनस 1 कधी असतो? किंवा क्वाड्रॅटिक टाका, क्वाड्रॅटिक सॉल्व करा. साइन एक्स मायनस 1 कधी असतो रे? मायनस 1 270 डिग्रीला असतो. राईट? 270 डिग्री एक ऑप्शन झालं. नेक्स्ट साइन 1/2, साइन 1/2, साइन पॉझिटिव्ह फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट दोनदा. एक 30 ला आणि दुसरा 150 ला किंवा 120 150 ला. असे किती अँगल्स? नंबर ऑफ सोल्युशन्स म्हटलंय. पहिलं सोल्युशन लिहून ठेवा 270 डिग्री. दुसरं 30 डिग्री 1/2 साठी 30 डिग्री. आपल्याला माहिती आहे साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह असतं, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट. 1/2 ही व्हॅल्यू आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह मिळते. साइन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. 270 30 डिग्री अँड 270 कशामुळं? मायनस 1 मुळे. 270 30 अँड आय थिंक 150 ला येतो. करेक्ट? येस. 180 मायनस 30 150 डिग्री एक येतो. असे 3 आन्सर येतात त्याच्यात. म्हणून ऑप्शन कुठला? म्हणून ऑप्शन कुठला? ड. ऑप्शन डी येतो. डी. 3 सोल्युशन येतात. कसे 3 सोल्युशन येतात? मजेशीर क्वेश्चन आहे. असे पडतात क्वेश्चन्स एक्झामला. साइन एक्स मायनस 1 म्हणजे 270 डिग्रीला. साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट. इथे समजतं हे पहिलं सोल्युशन, हे दुसरं, हे तिसरं. अँगल किती आहेत ते गरज नाही तुम्हाला. नंबर ऑफ सोल्युशन किती आहेत हे विचार. नंबर ऑफ सोल्युशन्स किती आहेत हे विचारले. क्वेश्चन समजलं का? व्हॅल्यूज कॉमन काढताना किंवा क्वाड्रॅटिक सॉल्व करा सर. इथून पुढे क्वाड्रॅटिक मध्ये नेलं आणि सॉल्व केलं तरी चालेल. इथून पुढचा पार्ट क्वाड्रॅटिक इन साइन म्हणून सॉल्व करा, फॅक्टर्स काढा. राईट? इथं लक्ष द्या. 1 प्लस एक्स म्हणा. 1 प्लस एक्स इक्वल टू इथं 2 कॉस स्क्वेअर आहे. 2 1 मायनस एक्स स्क्वेअर असं याला सॉल्व करा एक्स साठी. बस असं सांगेल मी.
क्वाड्रेटिक सॉल्व्ह करा, मग ऑप्शन येईल तुम्हाला. क्वाड्रेटिक सॉल्व्ह केल्याशिवाय नाही. घेतलं स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घेतला का? अजून आहेत क्वेश्चन. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यातले काही घेतले वाटतं. 11 12 13 14 15 संपत आले. 16 17 18 19 20 21 22 22 क्वेश्चन्स आहेत आपल्याला. 22 क्वेश्चन्स आहेत. पीडीएफ मी पाठवली आहे तुम्हाला, ट्राय करा. पीडीएफ मी पाठवली आहे तुम्हाला, काही क्वेश्चन्स मनाने ट्राय करा. अजून एक 22 क्वेश्चन्स आहेत आपल्याला, जे की आपल्याला कम्प्लीट करायचं. ओके, आज थोडस लवकर क्विट करतोय. अजून 8 वाजेपर्यंत लेक्चर असलं असतं. अजून 22 क्वेश्चन्स आहेत. वर्कशीट तुम्हाला दिलेली आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी परत एकदा ग्रुपमध्ये टाकतो. थोडासा प्रयत्न करा मनाने. ज्यावेळेस असे क्वेश्चन हँडल करायला यायला लागतील त्यावेळेस खरं आउटकम येतं, अन्यथा नाही. त्या क्वेश्चनचे लॉजिक समजले पाहिजे, तो माझा प्रयत्न. या क्वेश्चनच्या बिहाइंड लॉजिक काय आहे, हे क्वेश्चन टॅकल करताना फॉर्म्युलेस कसे मर्ज करतात, फॉर्म्युलेस कसे ट्विस्ट होतात, ही ट्विस्टिंग सांगण्याचा प्रयत्न चालला. कदाचित कमी क्वेश्चन झालेत, पण प्रयत्न हा आहे याच्यामध्ये की तुम्हाला आलं पाहिजे. हे जोपर्यंत प्रयत्न नाही करणार तोपर्यंत सीईटी लेवल फेस करताना डिफिकल्ट जातं. जेई लेवल त्याच्यापेक्षा अजून हाय. त्याच्यातले काही क्वेश्चन फॅमिलियर दिसतील तुम्हाला. यस, आजचे 1-2 क्वेश्चन तुम्हाला फॅमिलियर दिसतील टेक्स्टबुक मध्ये. यस, कारण हे क्वेश्चन्स आलेले आहेत एक्झाम. हे क्वेश्चन्स टॅकल करता आले पाहिजे. मिक्स कॉम्बिनेशन ठेवले मुद्दामून. प्रत्येक क्वेश्चनला थिंक करता आलं पाहिजे, याच्यासाठी ठेवलेत तसे क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट टाइम परत ही कंटिन्युएशन राहील. तुम्हाला 22 क्वेश्चनचं टार्गेट आहे. 19 घ्यायचं का? ओके, घेऊ 90, असं काही नाही. 19 मध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, राईट? एपी आहे, अल्फा बीटा गॅमा आर इन एपी. सांगा रे, एपीचा अर्थ काय? अल्फा बीटा आणि गॅमा एपी आहेत म्हणजे काय होणार? नेक्स्ट मायनस प्रिव्हियस. नेक्स्ट कोण आहे? बीटा. त्याच्या आधी कोण आहे? अल्फा. इक्वल टू नेक्स्ट कोण आहे? गॅमा. त्याच्या आधी कोण आहे? बीटा. बरोबर आहे ना? डिफरन्स इज कॉन्स्टंट. डिफरन्स इज कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. डिफरन्स कोणाचा? नेक्स्ट व्हॅल्यू मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू. नेक्स्ट व्हॅल्यू मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू, त्यांचा डिफरन्स. बरोबर आहे का? बीटा मायनस अल्फा, गॅमा मायनस बीटा. लक्ष द्या, 3 व्हॅल्यूज आहेत सपोज ए बी सी. हे एपी मध्ये आहेत. याचा अर्थ काय? नेक्स्ट मायनस प्रिव्हियस इक्वल टू नेक्स्ट मायनस प्रिव्हियस. हे फंडामेंटल लक्षात ठेवायचं. हे फंडामेंटल कधीही लक्षात ठेवायचं. पुढची व्हॅल्यू मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू, पुढची मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू, दॅट इज एपी. लक्ष द्या. आता हा बीटा इकडे आला, 2 बीटा झाला. अल्फा तिकडे नेला, अल्फा प्लस गॅमा. मग बीटा इक्वल टू आपण काय म्हणतो? अल्फा प्लस गॅमा डिवायडेड बाय 2. आठवतं? ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणतो आपण. मीन म्हणजे काय असतो? ऍव्हरेज. कुणाचा ऍव्हरेज? फर्स्ट 1 2 3 आहे. 1 प्लस 3 करा, किती होतो रे? 4 डिवायडेड बाय 2. याला म्हणतात ऍव्हरेज व्हॅल्यू. 4/2 हा 2 येतो म्हणून 2. ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणतो ना आपण याला. हे एपी आहे. म्हणजे तुम्हाला हे रिलेशन द्यायचं आहे. काय रिलेशन द्यायचं आहे? 2 बीटा इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. लिहून ठेवा. 2 बीटा इक्वल टू अल्फा प्लस गॅमा, हे रिलेशन त्यांना द्यायचं आहे तुम्हाला. दॅट इज द मिनिंग अल्फा बीटा गॅमा आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थ कळला का पहिल्या सेंटेन्सचा? पहिल्या सेंटेन्सचा अर्थ समजलं का? मिनिंग ऑफ फर्स्ट सेंटेन्स इज एपी चा अर्थ समजलं का? आता काय वापरा? साइन सी मायनस साइन डी, कॉस सी मायनस कॉस डी. हे 2 फॉर्म्युले वापरायचे. हे 2 फॉर्म्युले वापरायचे. समजतील का तुम्हाला? वापरा बरं आणि सांगा मला आन्सर. हा साइन सी आहे, हा डी आहे. साइन सी मायनस साइन डी
कॉस सी मायनस कॉस डी. चला वापरा पटापट फॉर्म्युले आणि सांगा काय होईल, काय येईल सांगा. फॉर्म्युले वापरा पटकन आणि सांगा कन्वर्जन. साइन सी मायनस साइन डी काय असेल फॉर्म्युला, साइन साइन मध्ये सबट्रॅक्शन आलंय, राईट. सो 2 cos अल्फा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 2 इंटू साइन अल्फा मायनस गॅमा डिवाइडेड बाय 2. परत डिनॉमिनेटर कॉस गॅमा कॉस अल्फा, कॉस कॉस सबट्रॅक्शन. कॉस कॉस सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला काय असतो, कॉस कॉस सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असतो -2 साइन गॅमा प्लस अल्फा डिवाइडेड बाय 2 इंटू साइन गॅमा मायनस अल्फा डिवाइडेड बाय 2. बरोबर आहे. या पद्धतीने. ओके, आपल्याला काय दिलंय, अल्फा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 2, अल्फा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 2, अल्फा प्लस गॅमा डिवाइडेड बाय 2 कशाने रिप्लेस करू शकता, बीटाने. हा बीटा, हा बीटा, बेटा नाही बीटा, हे दोन्ही कॅन्सल. ओके, कॉस बाय साइन म्हणजेच कॉट काय तयार झाला, डायरेक्टली तो बीटा, कॉस बीटा, कॉट बीटा साइन अल्फा मायनस गॅमा बाय 2, इथं गॅमा मायनस अल्फा, याला उलट करा, याला उलट करा, साइन ऑफ अल्फा मायनस गॅमा डिवाइडेड बाय 2, डिनॉमिनेटर मधला याला उलट करा, मायनस साइन बाहेर घ्या, साइन ऑफ अल्फा मायनस गॅमा डिवाइडेड बाय 2. हे दोन्ही काय होतील, कॅन्सल. इथला निगेटिव्ह, इथला निगेटिव्ह, हे दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह काय होतील, पॉझिटिव्ह. इथला निगेटिव्ह, सुरुवातीचा एक निगेटिव्ह आहे, नंतरचा आलेला निगेटिव्ह, दोन्ही काय झाले, पॉझिटिव्ह. सांगा मग आन्सर काय. व्हॉट इज युअर आन्सर. आन्सर इज कॉट बीटा. क्वेश्चन समजलं का, क्वेश्चन समजलं का रे बाबांनो. जेवढं कराल तेवढं शुअर राहाल. थोडस लॉजिकल सेन्स असतो याच्यामध्ये आणि तो रिक्वायर्ड आहे या फील्ड. त्यात एक लॉजिकल सेन्स असतो, तो लॉजिकल सेन्स तुमच्यामध्ये येतो, प्रॅक्टिसने येतं, लक्षात ठेवा. प्रॅक्टिसने तो लॉजिकल सेन्स डेव्हलप होत असतो. तो एकदा डेव्हलप झाला की जात नाही नंतर, लक्षात ठेवायचं, एकदा आलं पाहिजे. आता आम्ही कसं थिंक करतो, ह्याला आम्ही ट्रायल अँड एरर लावतो. ट्रायल अँड एरर बसतात का, परफेक्ट बसतात, दॅट इज द पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तेवढी प्रॅक्टिस झाली आहे आमच्या. तसं असतं, तुमच्या एका लेवलला प्रॅक्टिस झाली की तुम्हाला काय व्हायला येईल, ऑटोमॅटिकली तुम्हाला यायला लागतं. इथं बरोबर कळायला लागतं तुम्हाला. एपी म्हणजे काय, कन्सेप्ट क्लिअर झाला. साइन सी प्लस डी चा फॉर्म्युला कधी वापरायचा हे तुम्हाला कळायला लागेल. बरं, मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात, हे कमी करायचे. निगेटिव्ह असल्यास काय, पॉझिटिव्ह असल्यास काय, हे थिंक करावं लागतं. निगेटिव्ह असल्यास साइन साइन ऍडिशन, साइन कॉस प्रोडक्ट, साइन साइन सबट्रॅक्शन, कॉस पहिले नंतर साइन, त्याचा प्रोडक्ट. म्हणजे हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे. ओके, परत अजून घेणारे क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. अजून 21 क्वेश्चन आहेत, 21 क्वेश्चन बाकी आहे. देयर आर 21 क्वेश्चन्स. याच्या थ्रू बराच ट्रिगो तुम्हाला इव्हॅल्युएट होईल, बराच ट्रिगो याच्या थ्रू तुम्हाला इव्हॅल्युएट असेल. ट्रिगोचा उलगडा तुम्हाला झालेला असेल त्यावेळेस. आजची एक्झाम, चुकलेले क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून काढा. एमसीक्यू ज्यांची नाही झाली त्यांना परत एकदा री एक्झाम देण्यात येईल. ओके, ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी री एक्झाम आपण ठेवू. ज्यांना एक्झाम देता नाही आली त्यांच्यासाठी री एक्झाम परत एकदा असाइन करेल. डोंट वरी. ओके, थँक यू, बाय बाय. यू हॅव tomorrow lecture at 4 o'clock. Okay, 4 to 5, 5 to 6, 6 to 7, 7 to 8. Remember, evening section. मार्क चेकिंगचे पेपर 1-2 दिवसात, बाकी एमसीक्यू चे मार्क्स आलेत ते चेक करा. खाली ड्रॅग करा, खाली ड्रॅगचं व्ह्यू सोल्युशन आहे, लगेच सोल्युशन पण दिसेल तुम्हाला. चेक करा सोल्युशन पण तिथे अवेलेबल आहे का.
मॉर्निंग लेक्चर कॉलेज चालू झाल्यानंतर, तुमचे सगळ्यांचे कॉलेज चालू झालंय, त्याचे डिसिजन आले की तुम्हाला मॉर्निंग लेक्चर असते. ओके, तोपर्यंत सध्या इव्हिनिंगला चालू द्या, थोडे दिवस चालतील अजून. 1 वीक, जास्तीत जास्त 2 वीक्स. आता कॉलेजेस लवकर डिसिजन घेतीलच चालू होऊन. आता 4th ऑफ ऑक्टोबर सांगितलंच आहे त्यांनी, बघू आता काय होतं त्याच्यावर. तोपर्यंत तरी आता असंच चालू राहील. ओके, नो सोल्युशन. ओके, सोल्युशन मी चेक करतो, सांगतो तुम्हाला. नसतील तर मी अपडेट करून देतो. त्याची लिंक असते, नो सोल्युशन फॉर्मॅट असेल तिथं, मी तो करेक्ट करून देतो तुम्हाला. सोल्युशन बघता येतील तुमचे. सगळ्या पेपरच्या शेवटीला असतात, शेवटी सगळ्या शेवटी असतं ते सोल्युशनचं. येस, प्रणव कुबलचं म्हणणं आहे सोल्युशन आहेच सर. गुड. वर्षिका व्यवस्थित चेक कर, सगळ्यात बॉटमला येतात ते. सगळ्यात खाली घ्यायचं व्ह्यू सोल्युशन ऑप्शन असतो, त्याला क्लिक केलं की सगळे सोल्युशन दिसतात त्याचे. प्रणव, दिसतात का सोल्युशन? सुमित पुजारी, आहेत सोल्युशन. वर्षिका व्यवस्थित चेक करशील, सगळ्यात बॉटमला येतं ते. येस, क्लासमध्ये तुम्ही विचारा ना डाऊट, क्लासमध्ये विचारू शकता, काय हरकत नाही. क्लासमध्ये विचारा तुम्हाला काय डाऊट असतील तर. ओके, थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे. रिमेनिंग